शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे आपला 100 डेज वर्कआउट चॅलेंजमधला 39वा दिवस. तर सकाळी मी उठून गरम पाणी केलं, एक बॉईल करून घेतले आणि बनवून घेतले ओट्स खाऊन घेतलो, प्री-वर्कआउट पिऊन आणि विटॅमिनच्या गोळ्या खाऊन मी आलो जिममध्ये. तर आज आहे माझा बॅक आणि चेस्ट डे. तर फर्स्ट वर्कआउट मी घेतला बेंट ओव्हर रो. याचे मी 4 सेट घेतले. रेपिटेशन होते 15, 12 आणि 10. इथे आपला मसल ट्रेन होतो लेटसिमस डॉर्से, पेक्टोरलिस डेल्टॉइड, बायसेप. याच्यानंतर घेतलं मी इन्क्लाइन चेस्ट प्रेस. याचे मी 4 सेट घेतले. प्रत्येक सेटमध्ये वेट इंक्रीज केलं. रेपिटेशन होते 15, 12, 10, 8. इथे आपला मसल ट्रेन होतो पेक्टोरलिस मेजर, इंट्रियल डेल्टॉइड आणि ट्रायसेप. याच्यानंतर घेतलं मी 1 आर्म रो. याचे मी 4 सेट घेतले आणि प्रत्येक सेटमध्ये वेट इंक्रीज केले. रेपिटेशन होते 15, 12, 10, 8. इथे आपला मसल ट्रेन होतो लेटसिमस डॉर्सी, पेक्टोरलिस डेल्टॉइड आणि बायसेप. याच्यानंतर मी घेतलं फ्लॅट बेंच प्रेस. याची मी 4 सेट घेतले आणि प्रत्येक सेटमध्ये वेट इंक्रीज केलं. रेपिटेशन होते 15, 12, 10, 8. इथे आपला मसल ट्रेन होतो पेक्टोरलिस मेजर, इंट्रियल डेल्टॉइड आणि ट्रायसेप. त्याच्यानंतर मी घेतलं टी बार. रेपिटेशन होते 15, 12, 10, 8. याचे मी 4 सेट घेतले आणि प्रत्येक सेटमध्ये वेट इंक्रीज करत गेलो. इथे आपला मसल ट्रेन होतो लेटसिमस डॉर्सी, पेक्टोरलिस डेल्टॉइड, बायसेप आणि मिडल फायबरवरती पण प्रेशर पडतो. त्याच्यानंतर मी घेतलं सिंगल आर्म फ्लॅट डंबल बेंच प्रेस. याचे मी 4 सेट घेतले आणि प्रत्येक सेटमध्ये वेट इंक्रीज केलं. नंतर होतं माझं सिटेड केबल फ्लो. याचे मी 4 सेट घेतले. रेपिटेशन होते 12, 15 आणि 10. इथे आपला मसल ट्रेन होतो पेक्टोरलिस मेजर, इंट्रियल डेल्टॉइड. यालाच पिकबॅक फ्लाय पण बोललं जातं. याच्यानंतर लास्ट वर्कआउट होता माझा श्रग्स, डंबल श्रग्स. याचे मी 4 सेट घेतले. रेपिटेशन होते 15, 12, 10, 8. इथे आपला मसल ट्रेन होतो अप्पर फायबर अँड ट्रॅपेचियस. मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं तरी शिकायला भेटलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.